नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी मित्रांनो आपण रोज 9 वाजता मित्रांनो लेक्चर घेतोय। ओके मित्रांनो, बघा हे आपलं 26वा मित्रांनो लेक्चर आहे। तर आधी ऑलरेडी आपण 25 लेक्चर मित्रांनो ऑलरेडी घेतले। जर कोणी बघितले नसतील तर मित्रांनो आवर्जून बघा आधीचे लेक्चर्स, जेणेकरून तुम्हाला सर्व बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील। ओके मित्रांनो, आता हे जे शेवटचे लेक्चर्स आहेत मित्रांनो ते PYQs वरती चालू आहे। म्हणजे ऑलरेडी आपण अंतर वेग याचा ऑलरेडी मित्रांनो बेसिक आपण लेक्चर घेतलंय। आता हे जे पण लेक्चर आहे ते जे मागच्या वर्षी वेगवेगळ्या एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये जे क्वेश्चन्स विचारले त्याच्यावरती हे आजचं लेक्चर असणार आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नंतर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे। ओके, चला सुरू करूया आजच्या या सेशनला। काय बघा, 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या ट्रेनला 400 मीटर लांबीचा पोल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? ओके मित्रांनो, बघा हे सर्व मी बेसिक मध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो। जर कोणी बघितलं नसेल तर व्यवस्थित आधीचं टाइम स्पीड डिस्टन्स मित्रांनो लेक्चर बघा। जेव्हा एखादी रेल्वे मित्रांनो काय रे एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या बोगद्याला, एखाद्या पुलाला ओके किंवा दुसऱ्या रेल्वेला ओलांडत असेल तेव्हा अंतर घेताना काय रे रेल्वेची लांबी प्लस क्वेश्चन मध्ये जे दिलेले आहे त्याची लांबी घेतो मित्रांनो। आठवतंय आपला मेन फॉर्म्युला काय रे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। स्पीड किती दिलेला आहे मित्रांनो 45 किलोमीटर पर आवर आहे मित्रांनो। इकडे सेकंद मध्ये मग हे मीटर पर सेकंद येतं, स्पीडला पण कशात रे मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करतो सांगा, 5/18 ने। हे सर्व आपण ऑलरेडी घेतलेलं आहे मित्रांनो, एकदा आवर्जून लेक्चर बघा आधीचं। इज इक्वल टू डिस्टन्स अंतर घेताना काय रे रेल्वेची लांबी किती दिलेली 400 आणि सेम पुलाची लांबी देखील किती दिलेली 400 अपॉन टाइम टी। येईल असं, हे 400 अधिक 400 किती होतील रे 800, किती होतील 800, टाकू का मी डायरेक्ट 800। चला सोडवा, आहे 9ने भाग जातोय, 9 दुने 18, 9 पाचा 45, या 5ने भाग दिला 5 1 5, 3 उरले 3 0 30, 5 30, पुढचा 0 जसा जसा, परत त्या 5ने भाग दिला 5 3 15, 1 उरला 1 0 10, 5 दुने 10, हा 2 भागीला इकडे येताना काय होईल गुणीला 32 गुणीला 2 किती रे 64। तर मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे 64 सेकंद। सोपं आहे, चला जायचं पुढे। पुढचा क्वेश्चन काय रे बघा, सेम मित्रांनो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, मग सेम अंतर घेताना काय रे रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी घ्यावी लागेल। काय म्हटलेलं आहे बघा, 150 मीटर लांब ट्रेनला म्हणजे लेंथ ऑफ ट्रेन दिलेलं आहे किती बघा, लेंथ ऑफ ट्रेनची लांबी दिलेली ना किती दिलेली 150। ओके, प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली किती दिलेली 450 दिलेले आहे। ओके, टाइम दिलेला आहे 20 सेकंद आणि आपल्याला स्पीड विचारला आहे, स्पीड मीटर पर सेकंद मध्येच आहे। बघा स्पीडचा फॉर्म्युला काय रे डिस्टन्स अपॉन टाइम। आता इथे मित्रांनो डिस्टन्स घेताना काय रे रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी घ्यावी लागेल। मग किती रे 450 आणि 150 किती होतात 600 अपॉन टाइम किती 20, हे कशात येणार रे मीटर पर सेकंद आणि ऑप्शन मीटर पर सेकंद मध्येच आहे, म्हणून काही चेंज करायची गरज आहे का नाही। 0 गेला 0 गेला, 60 भागीला 2 किती रे 30, तर याचा आन्सर काय येईल 30 मीटर पर सेकंड, ऑप्शन नंबर फर्स्ट। समजलंय मित्रांनो, काही डाऊट? सोपं आहे, एकदम सोपं आहे। ज्यांनी आधीचं लेक्चर बघितलं नसेल तर आधी काय रे तुम्ही आधीचं लेक्चर बघा तरच या गोष्टी समजतील। जायचं पुढे, चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला। काय सांगितलंय रे, एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते। ओके मित्रांनो, स्पीड किती येईल बघा, स्पीड इज इक्वल टू काय रे डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम किती 3 तास, 105 3 तासात म्हणजे एका तासाला किती कव्हर करताय ती 35 कव्हर करताय, 35 किलोमीटर पर आवर म्हणजे कारचा स्पीड किती रे 35 किलोमीटर पर आवर आहे। तर त्याच वेगाने म्हटलेले, तर त्याच वेगाने ती 5 तासात किती अंतर कापेल मित्रांनो। अंतर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स काढायचंय तर डिस्टन्स काय येईल रे स्पीड इंटू टाइम। स्पीड किती आपला सेम आहे 35, टाइम किती रे आता 5 तास आहे, तर 35 गुणीला 5 केलं तर किती येणार 175 किलोमीटर म्हणजे 5 तासात किती कव्हर करणार रे 175। झालं मित्रांनो, आहे का सोपं?
यस, एकदम काय आहे, सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. हा देखील मित्रांनो टाइप घेतलेला आहे, आपण घेतलाय का सांगा. यस. चला काय दिलेलं आहे रे. समजा मुंबई ते नागपूर टोटल अंतर किती दिलेलं आहे, 750. मुंबई ते नागपूर टोटल अंतर किती दिलेलं आहे रे आपल्याला, 750. किती दिलेलं आहे, 750. ओके. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता विरुद्ध दिशेने गाड्या निघतायत. म्हणजे एक गाडी इकडनं निघते आणि एक गाडी इकडनं निघते, बरोबर आहे. पहिलीचा स्पीड किती दिलेला आहे रे, 70 किलोमीटर पर आवर. आणि इकडच्या गाडीचा स्पीड किती दिलेला आहे, 55 किलोमीटर पर आवर. मित्रांनो आठवा, जेव्हा दोघी गाड्या एकाच दिशेने जात असतील तर आपण स्पीड काय करतो, मायनस करतो, आठवतंय. आणि जेव्हा विरुद्ध दिशेने येत असतील तेव्हा स्पीड काय करतो, प्लस करतो. आठवा. मग आता इथे मित्रांनो विरुद्ध दिशेने जात आहेत, काय जात आहेत, विरुद्ध दिशेने. जेव्हा मित्रांनो गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांच्या स्पीडची काय करायची रे, बेरीज करायची. लक्षात ठेवा, लिहून दिलेलं आहे. जेव्हा सेम दिशेने असेल तेव्हा स्पीड काय करतो रे, मायनस करतो. स्पीड काय करतो, मायनस. आणि अपोजिट दिशेने येत असतील, अपोजिट दिशेने येत असतील तेव्हा स्पीडची काय करतो रे, बेरीज करतो. लक्षात ठेवा, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग इथे अपोजिट दिशेने म्हणजे स्पीड काय करावं लागेल, ऍड करणार. 70 आणि 55 125. मित्रांनो हे किलोमीटर पर हवरच राहू द्यायचं, कारण इथे बघा हवर म्हणजे तासात, इथं तासात मध्ये ऑप्शन असतात. याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं नाही, लक्षात ठेवा. हे तासातच ठेवायचं. क्लिअर. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती दिलेले रे, 750 दिलेले आहे. किती दिलेले आहे, 750. टाइम तर किती टाइम लागेल, चला टाइम काढा. 125 इकडे येताना भागीला 750 भागीला 125 किती येतं रे, आय थिंक 6 तास. भाग दिल्यानंतर भाग द्या तुम्ही, 5 ने द्या, 25 ने द्या. देऊ का मी 25 ने, 25 5 125, 25 3 75, पुढचा शून्य जसा तसा. 30 भागीला 5 किती रे, 6 तास. म्हणजे पुढच्या 6 तासात ते एकमेकांना काय रे, क्रॉस होतील किंवा भेटतील. आता किती तासात विचारलंय, असं विचारलंय का नाही. कधी कधी असं पण विचारतात किती तासात एकमेकांना भेटतील, तर 6 तासात. पण आपल्याला टाइम विचारलाय, दोघं किती वाजता निघाले होते रे, 9 वाजता. आणि पुढच्या 6 तासात एकमेकांना भेटतील, म्हणजे 9 6 किती रे, 15. 15 म्हणजेच काय रे, दुपारचे 3. दुपारचे 3. ऑप्शन नंबर 3. घड्याळ समजतं सगळ्यांना. चला जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो, सेम इक्वेशन, फक्त इथं टाइम वेगवेगळा आहे. मग जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तेव्हा काय करतो, आठवा. मागचा लेक्चर आठवा, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आधी मागचं लेक्चर बघा मित्रांनो. ओके. चला काय दिलेलं आहे रे, मुंबई टू पुणे. काय दिलेलं आहे, मुंबई ते पुणे. यस, मुंबई टू पुणे. काय म्हटलेलं आहे, मुंबई ते पुणे जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी काय रे, सेम दिशेने जात आहेत. बघा आता इथे मुंबई ते पुणे 2 गाड्या, बस गाड्यांपैकी ना, म्हणजे सेम दिशेने जात आहेत. पहिली गाडी किती वाजता निघते रे, सकाळी 8 वाजता. किती वाजता निघते, 8 वाजता. आणि दुसरी गाडी मित्रांनो किती वाजता निघते, सकाळी 9 वाजता. सेम दिशेने जात आहेत, म्हणजे इथे स्पीड काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. कळालं. पहिली गाडी 8 वाजता निघते, दुसरी गाडी 9 वाजता निघते. मी मित्रांनो ही जी दुसरी गाडी ती वरती दाखवतो, किती वाजता निघते, ही 9 वाजता निघते. पहिली गाडी 8 वाजता निघते. कळालं. पहिल्या गाडीचा 8 वाजेच्या गाडीचा स्पीड किती रे, 80. याचा स्पीड किती, 80 किलोमीटर पर आवर. आणि 9 वाजता गाडीचा स्पीड किती रे, 100 किलोमीटर पर आवर. कळालं मित्रांनो, काही डाऊट. सेम दिशेने असेल तेव्हा स्पीड काय करतो आपण, मायनस करतो. करा मायनस. 100 मधून 80 गेले 20. या अशा क्वेश्चन मध्ये हे स्पीड आपल्याला किलोमीटर पर आवर मध्येच ठेवायचं, लक्षात ठेवा. ओके. इज इक्वल टू डिस्टन्स. आता डिस्टन्स दिलेले आहे का रे, नाही. जेव्हा दिलेले नसेल तेव्हा मित्रांनो काय करायचं बघा. पहिलं काम काय करायचं रे, जेव्हा टाइम वेगवेगळा असेल. आता मागच्या क्वेश्चन मध्ये टाइम काय होता रे, सेम होता. टाइम काय होता, सेम होता, म्हणून तिथे टाइमला काहीच केलेलं नाहीये. बघा दोघं गाड्या काय रे, सकाळी 9 वाजता निघाल्या होत्या ना. इथे मित्रांनो या टाइप मध्ये असा जेव्हा क्वेश्चन सोडवताना रे, तेव्हा आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, टाइम सेम पाहिजे. टाइम काय पाहिजे, सेम पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, मी हे एकदम सोप्या भाषेने शिकवलंय. बघा डायग्राम वगैरे काढून, तरच मुलांच्या एकदम व्यवस्थित मित्रांनो समजतं. जर तुम्ही हे बुक मध्ये बघितलं तर फार मोठं एक्सप्लेनेशन दिलंय, अर्धा तास लागतो डायरेक्ट. तरी खूप सोप्या पद्धतीने शिकवलंय मित्रांनो. ओके. असे क्वेश्चन कसे सोडवायचे. मग आता इथे मित्रांनो पहिलं काम काय करायचंय,
जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तर मित्रांनो टाइमला सेम करून घ्यायचं. का टाइमला सेम करायचं? समजा तुम्ही आता इथं समजा दोन व्यक्ती, एक वर्षा आणि एक आरची आरची ओके, दोघांना काय रे भेटायचंय कॉफी शॉपला. मित्रांनो समजा परशा 8ला निघाला आणि आरची 9ला निघाली, तर मित्रांनो ते दोघां एकमेका कॉपीला सेम टाइमला भेटतील का रे? नाही भेटणार ना. कारण त्या परशाला 1 तास आधी निघालाय, बिचाराला वाट बघावी लागेल, तिचं तोंड बघत बसावं लागणार दुसऱ्याचं. बरोबर आहे ना? मित्रांनो दोघं जर सेम टाइमला पोहोचायचं असेल तर पहिलं काम काय करायचं? टाइम सेम करावं लागेल ना. आलं का लक्षात? मित्रांनो इथं टाइम सेम करताना काय रे मोठा टाइम बघायचा. म्हणजे मित्रांनो आपण 8चं 9 करू शकतो, 9चा 8 करू शकतो का? टाइम मागे येतो का? नाही. मित्रांनो इथं दोघांमध्ये जो सेम टाइम करायचा असेल तर तो मोठा टाइम घ्यायचा. मग ही ऑलरेडी 9 वाजता निघाली तर ही 8 ते 9 म्हणजे 1 तासाचा गॅप आहे ना. बघा 8 ते 9 किती तासाचा गॅप आहे रे? 1 तासाचा. बघा 8 ते 9. मित्रांनो ही जर 8 वाजता निघाली, 8 ते 9 म्हणजे 1 तासात किती अंतर कव्हर करेल रे? 80. कारण ही तासाला 80 जाते ना. म्हणजे मित्रांनो ही 80 ऑलरेडी पुढे गेलेली असेल. म्हणजे ही 9 वाजता काय रे 80 किलोमीटर ऑलरेडी पुढे असणार मित्रांनो. कळालं? म्हणजे जी पहिली गाडी मित्रांनो ती 9 वाजता काय रे इथून निघेल. कुठून निघेल? इथून निघेल. कारण आपण टाइम सेम केलाय ना. आणि जी दुसरी गाडी ती 9 वाजता सुरुवातीच्या ठिकाणावरूनच निघेल. मग दोघांमध्ये फरक कितीचा आहे रे? 80 किलोमीटरचा आहे. फरक कितीचा आहे? 80. म्हणून अंतर घेताना मित्रांनो काय घ्यायचं इथं? 80 घ्यायचं. समजलं? क्लिअर? काही डाऊट? ओके समजलंय? कळालंय? काय रे या दोघांमधलं अंतर किती आता? 80 ना. म्हणून अंतर किती झालं? 80. समजलं? मित्रांनो दोघांचा सेम टाइम करायचा. जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तर काय रे टाइम सेम करायचा. कोणता टाइम घ्यायचा? मोठा टाइम. हा 8 ते 9 मध्ये मोठा टाइम का? आता 9. मग ही 9 वाजता मित्रांनो ऑलरेडी इथून निघणार आहे. ही 8 ते 9 1 तास ना. 1 तासात मित्रांनो ते 80 किलोमीटर पुढे असणार. मग ही 9 वाजता इथून निघणार आणि ही 9 वाजता इथून. म्हणजे दोघांमध्ये 80 किलोमीटरचा फरक आहे. अपॉन टाइम टी. मग किती येईल रे? हे 20 कसं आलं समजलं का? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके मित्रांनो इथं काय रे एकाच दिशेने जात होत्या. मग एकाच दिशेने जातात तेव्हा स्पीड काय करतो आपण? मायनस करतो. आणि विरुद्ध दिशेने असेल तेव्हा स्पीड प्लस करतो. मग आता इथे एकाच दिशेने जात होत्या म्हणून स्पीडला काय केलं रे? मायनस. म्हणून 100 मधून 80 गेले 20. कळालं का? इथून टाइम काय येणार आहे रे? 80/20 किती रे? 4 तास. म्हणजे ते एकमेकांना 4 तासात भेटतील. 4 तासवाले 2 ऑप्शन आहे. आणि किती वाजता भेटतील हे पण विचारलंय. मग दोघं किती वाजता निघाले होते रे? 9 वाजता. टाइम आपण सेम केला होता ना 9 वाजता. आणि पुढच्या 4 तासात एकमेकांना भेटतील. 9 4 किती रे? 13. दुपारचे 13. 13 म्हणजेच काय रे? दुपारचे 1. 1 वाजता ते एकमेकांना भेटतील. मग इथं 12 आहे चालेल का? नाही. झालं मित्रांनो. आहे का सोपं? काही डाऊट? समजलंय? अशा क्वेश्चनला कसं सोडवायचं समजलंय मित्रांनो? बोला. इझी आहे का? यस इझी आहे. जायचं पुढे एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो सांगितलंय. चला लाईक होऊन जाऊ द्या मग सेशनला. चला काय दिलेलं आहे मित्रांनो? पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे वाचा. चला एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी किती रे? 180 मीटर आहे. ओके एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा. मित्रांनो इथं 2 पार्ट आहे बघा. एकदा काय रे व्यक्तीला ओलांडते आणि एकदा पुलाला ओलांडते. बरोबर आहे? व्यक्ती आणि काय रे? पूल. ओके यस. जेव्हा मित्रांनो व्यक्तीला ओलांडते गाडी तेव्हा अंतर घेताना आपण रेल्वेची लांबी घेतो. आता इथं रेल्वेची लांबी दिलेली का? नाही. ती एक्स घेतली. ओके जेव्हा व्यक्तीला ओलांडते तेव्हा टाइम काय रे? 8 सेकंद. येईल का असं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. कळालं? जेव्हा व्यक्तीला ओलांडते तेव्हा अंतर घेताना आपण रेल्वेची लांबी घेतो. मग रेल्वेची लांबी दिलेली नाही म्हणून एक्स घेतलं. सेम मित्रांनो जेव्हा पुलाला ओलांडणार तेव्हा अंतर घेताना काय रे? रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी. पुलाची लांबी किती रे? 180 अपॉन टाइम. टाइम किती दिलेला रे? 20. जेव्हा पुलाला ओलांडते तेव्हा टाइम किती? 20. येईल का असं? हे दोघं गोष्टी मित्रांनो मी शिकवलेले आहे. हे 2 पॉइंट लिहून दिलेले मित्रांनो मी बेसिक लेक्चर मध्ये. बघा ते. ओके लिहून देऊ का रे परत? ज्यांनी आधीचं लेक्चर केलेलं नसेल त्यांच्यासाठी बघा. ओके काय रे ते 2 पॉइंट काय मित्रांनो लिहून घ्या. बघा काय ते 2 पॉइंट. जेव्हा काय रे? जेव्हा रेल्वे
एखादी झाड असेल किंवा खांब असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, काय रे, व्यक्ती असेल, यांना ओलांडत असेल, काय रे, यांना ओलांडत असेल, यांना ओलांडत असेल, तेव्हा काय रे, तेव्हा अंतर घेताना, काय रे, तेव्हा अंतर घेताना काय घ्यायचं, रेल्वेची लांबी घ्यावी. तेव्हा अंतर घेताना काय, रेल्वेची लांबी घ्यावी. ओके. दुसरा पॉइंट काय मित्रांनो, जेव्हा रेल्वे, काय रे, जेव्हा रेल्वे, काय रे, एखादी प्लॅटफॉर्म असेल, काय असेल, प्लॅटफॉर्म किंवा एखादी पूल असेल, ओके, किंवा मित्रांनो काय रे, बोगदा असेल, ओके, किंवा मित्रांनो दुसरी रेल्वे असेल, ओके, हे सर्व लिहून दिलेले, दुसरी रेल्वे, रे म्हणजे रेल्वे, यांना ओलांडत असेल, यांना ओलांडत असेल, काय रे, यांना ओलांडत असेल, तेव्हा अंतर घेताना, काय रे, तेव्हा अंतर घेताना, तेव्हा काय रे, अंतर घेताना काय मित्रांनो, अंतर घेताना रेल्वेची लांबी, रेल्वे लांबी प्लस ऑब्जेक्ट लांबी घ्यावी. ऑब्जेक्ट म्हणजे काय रे, जे क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल ते. समजा प्लॅटफॉर्म दिलेला असेल तर प्लॅटफॉर्म, पूल दिलेला असेल तर पूल, दुसरी रेल्वे दिलेली असेल तर दुसरी रेल्वे. कळालं? ओके, क्लिअर. मित्रांनो जेव्हा यांना ओलांडत असेल तेव्हा अंतर घेताना फक्त रेल्वेची लांबी घ्यायची. म्हणजे आपला स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना, डिस्टन्स म्हणजेच काय रे, अंतर. जेव्हा यांना ओलांडत असेल तेव्हा डिस्टन्स घेताना फक्त रेल्वेची लांबी घ्यायची. आणि मित्रांनो यांना जेव्हा ओलांडत असेल तेव्हा अंतर घेताना रेल्वेची लांबी प्लस क्वेश्चन मध्ये जे दिलेलं असेल ते घ्यायचं मित्रांनो. समजलंय? आता तेच मित्रांनो आपण इथं केलेलं आहे बघा. जेव्हा व्यक्ती, व्यक्ती म्हणजे काय रे, पहिल्या पॉईंट मधलाय ना, पहिल्या पॉईंट मध्ये, म्हणून तेव्हा अंतर घेताना फक्त रेल्वेची लांबी. इथं रेल्वेची लांबी दिलेली होती का रे, नाही. मग आपण ती काय घेतली, एक्स घेतली. काय घेतली, एक्स. पुलाला ओलांडते, पुलाला ओलांडते म्हणजे दुसऱ्या टाइप मध्ये आला, मग तेव्हा अंतर घेताना रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी घेतली. समजलं? स्पीड सेम आहे म्हणून स्पीड सेम. मित्रांनो बघा, या इथून बघा, या पहिल्या इक्वेशन मध्ये स्पीडची व्हॅल्यू काय आली रे, x/8. ती मी इथं टाकली मित्रांनो, याच्यात टाकली. स्पीडची व्हॅल्यू काय आली, x/8. बरोबर आहे का? इज इक्वल टू x अधिक 180/20. आता हे एक्स मध्ये कन्वर्ट करून गेलं ना, एक्स ची व्हॅल्यू काढता येईल. हे काय होईल रे बघा, 4 दोघांना भाग जातोय, 4 दुने 8, 4 पंचे 20. कळालं? हे काय होईल, तिरकस गुणाकार होईल. करा. 5 गुणिला x किती रे, 5x. इज इक्वल टू 2 गुणिला x 2x. 180 गुणिला 2 केलं, 18 दुने 36 म्हणजे 360 होईल. 5 2 गेले, किती राहिले रे, 3x. 3x इज इक्वल टू 360. तर x इज इक्वल टू काय रे, 360 भागीला 3 म्हणजे किती, 120. एक्स म्हणजेच काय होतं रे, रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी किती आली, 120 आली. म्हणजे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. आणि आपल्याला स्पीड देखील विचारलाय. स्पीड टाका मित्रांनो, एक्स ची व्हॅल्यू टाका, किती, 120 आली. अपॉन टाइम 8. रेल्वेची लांबी कशात येईल रे, मीटर मध्ये येईल, कारण टाइम सेकंड मध्ये होता ना. म्हणजे रेल्वेची लांबी मीटर मध्ये आली. टाइम सेकंड मध्ये म्हणजे कशात येईल रे, मीटर पर सेकंड. आणि आपल्याला स्पीड मीटर पर सेकंड मध्येच विचारलाय, म्हणजे किलोमीटर पर हवर कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही. 120 भागीला 8 केलं तर किती येईल रे, 15 मीटर पर सेकंड. काय येईल, 15 मीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर 4. काही डाऊट? समजलंय मित्रांनो? क्लिअर झालंय? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो बघा. सेम मित्रांनो बघा, याचा देखील मित्रांनो काय, जेव्हा मी मागे सांगितलं बघा, सेम दिशेने असेल तेव्हा स्पीड काय करतो रे, मायनस करतो. आणि अपोजिट दिशेने असेल तेव्हा स्पीड काय करतो, प्लस करतो. लक्षात ठेवा. मग आता इथे मित्रांनो बघा, काय रे, पोलीस कोणाचा पाठलाग करतोय, चोराचा. मित्रांनो चोराचा पाठलाग करताना म्हणजे सेम दिशेने असेल ना, तर चोर इकडनं जात असेल तर पोलीस पण त्याच्या मागे सेम दिशेने जाईल ना. का चोर इकडे चाललाय पोलीस इकडे जाईल, असं नाही ना. म्हणजे सेम दिशेने जाणार आहे, सेम दिशेने, म्हणून काय रे, इथं स्पीड मायनस करावं लागेल. याचा स्पीड 10 होता आणि याचा 8 होता, म्हणजे 10तून 8 गेला किती, 2. या क्वेश्चन मध्ये मित्रांनो हे किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर मध्ये दिले ना, म्हणजे पर आवर येईल. मित्रांनो हे स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग मित्रांनो जर हे डिस्टन्स मीटर मध्ये, कशात आहे, मीटर मध्ये, तर टाइम कशात येईल रे, सेकंड मध्ये. जर हे किलोमीटर पर आवर आहे आणि हे मीटर पर सेकंड मध्ये चालेल का रे, नाही.
मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर आहे का? सांगा मला. जर मित्रांनो हे मीटर पर सेकंद आहे तर इकडे पण मीटर पर सेकंद पाहिजे ना. काही डाऊट? चला, बे पंचे किती रे? 10. या 10 आणि 100ला भाग दिला बघा. बे पंचे किती? 10. 10 आणि 100ला भाग दिला, इथं 10 उरला. 18 इकडे येताना गुणिला होईल. तर टाइम इज इक्वल टू काय येईल? 18 गुणिला 10 किती रे? 180 सेकंद येईल. हे सेकंद मध्ये आलं ना. ओके, पण आपल्याला इथं ऑप्शन मिनिटामध्ये दिलेले. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं रे? 3 मिनिटं. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. हे सर्व मित्रांनो आपण टाइम, स्पीड, डिस्टन्स आधीच बेसिक लेक्चर घेतलं, त्याच्यात सर्व टाईप घेतलेले आहेत मित्रांनो. हे आवर्जून बघा तुम्ही. हे सर्व आपण PYQ घेतोय. समजलं काय रे? सेम दिशेने जात होते म्हणून स्पीडला काय केलं? मायनस. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद कन्वर्ट करून घेतलं, कारण डिस्टन्स मीटर मध्ये ना, आणि डिस्टन्स मीटर मध्ये असेल तर टाइम सेकंदात येईल. इकडे मीटर पर सेकंद होतं तर इकडे पण मीटर पर सेकंद कन्वर्ट करून घेतलं. टाइम किती आला रे मग? 180 सेकंद. तर ऑप्शन मिनिटात होता. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं? 3 मिनिटं. सोपं आहे. चला, काही डाऊट मित्रांनो? समजलंय? यस. इझी का? यस, एकदम इझी मित्रांनो. चला, याचा आन्सर काय येईल मित्रांनो? सेम टाईप वरती प्लॅटफॉर्मचं दिलेले ते 2 पॉइंट लिहून दिलेले त्याच्यावरती. तर याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. देणार? यस. जायचं पुढे. लाईक केलं का रे सगळ्यांनी? लाईक केलं का? सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. लेक्चर कसं झालं चला सांगा. एक क्वेश्चन बाकी बघा. सेम मित्रांनो बघा. काय रे? 200 मीटर लांबीची एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे, तर ती आगगाडी रेल्वे लाईनच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ओलांडते. जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला ओलांडते तेव्हा अंतर घेताना काय घेतो आपण? रेल्वेची लांबी. चला, झालं मित्रांनो. स्पीड इज इक्वल टू काय रे? डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड काय? 40 किलोमीटर पर आवर. त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना 5/80. ओके, डिस्टन्स किती दिलेले रे? 200 दिलेले. ओके, टाइम काढायचा आहे. झाला. सोडवा. कशाने भाग जातोय? हे 0 हा 0 कॅन्सल. 5 ने भाग दिला. 5 1 5, 5 चोक 20, हा 4 हा 4 कॅन्सल. तर फक्त 18 उरलं. टाइम काय आला रे? 18 सेकंद. झालं मित्रांनो. काय अवघड आहे? अजिबात अवघड नाही. सोपं आहे मित्रांनो. फक्त हे भागाकार वगैरे कट करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे. चला, समजलं कसं झालं लेक्चर सांगा. मित्रांनो सांगा. टाइम, स्पीड, डिस्टन्स मित्रांनो आपण सर्व विचारलेले क्वेश्चन घेतले आहेत का अवघड? तुम्हीच सांगा. फक्त काय रे? बेसिक सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपले जे टिक्कर मराठीचे जे मॅथचे लेक्चर झालेले आहेत ते सर्व बघा मित्रांनो. मित्रांनो हे 26वे लेक्चर होतं आपलं. त्याच्या आधी आपण मित्रांनो 25 लेक्चर्स घेतले. ते सर्व मित्रांनो क्रमाक्रमाने बघा. एक नोटबुक बनवा. काय करा? आधी मित्रांनो आपण मिक्स टॉपिक वरती लेक्चर घेतले, तर आधी काय करा? टॉपिक वाईज लेक्चर बघा. टॉपिक वाईज तिथं दिलेलं आहे व्हिडिओच्या याच्यात. टॉपिक वाईज ते आधी बघा आणि मग मित्रांनो मिक्स लेक्चर बघा. म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर सिक्वेन्सने समजेल. आणि त्याच्यानंतर PYQ चे हे लेक्चर बघा मित्रांनो. एक नोटबुक बनवा. प्रत्येक सब्जेक्टचं लेक्चर चालू आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक नोटबुक बनवा. चांगलं लिहून घ्या आणि सारखं सारखं रिवाइज करा. प्रॅक्टिस करा मित्रांनो. सिलेक्शन तुमचंच आहे, लक्षात ठेवा. जर सिलेक्शन पाहिजे असेल तर मेहनत तेवढी घ्यावी लागेल. कळालं? चला, आजचं सेशन कसं झालं मग मित्रांनो? व्हिडिओच्या लेक्चरमध्ये नक्की कळवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरती मित्रांनो नवीन नवीन अपडेट येत असतात. तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, तर टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करून ठेवा. ओके. आणि मित्रांनो आपण लवकरच येणाऱ्या तलाठी भरती असेल किंवा बाकीच्या सरळसेवा भरती असणार, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण लवकरच मित्रांनो लाईव्ह बॅच देखील सुरू करतोय ऍप वरती. ओके. तर मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर मित्रांनो थोडी वाट बघा. लवकरच आपण काय मित्रांनो लाईव्ह बॅच देखील सुरू करणार आहोत. बऱ्याच मुलांचे मेसेज यायला लागले, सर लाईव्ह बॅच कधी सुरू होणार आहे? तर आपण मित्रांनो लाईव्ह बॅच देखील काय करणार आहेत मित्रांनो? सुरू करणार आहोत. ओके. तर मित्रांनो फक्त थोडी वाट बघा. 100% मित्रांनो आपली लाईव्ह बॅच देखील मित्रांनो लवकरच सुरू होणार आहे. ओके. तर थांबूया मित्रांनो. थँक्यू सो मच.